सगळ्या ठिकाणी गेलो, मला एकच उत्तर मिळतंय की ह्याला रोगावर बी औषध नाही आणि रोग पण कसा होईल. डॉक्टर साहेब कारण काय असेल. पेशंट हा एकच शब्द बोलून जातो, पण आम्ही फिजिशियन आम्ही तारामळत असतो मनामध्ये, अरे त्याला आन्सर काय द्यावं, त्याला उत्तर काय द्यावं. जेव्हा मध्ये वारंवार प्रश्न येत होते, 20 वर्षापासून प्रश्न येत होते पेशंटचे की डॉक्टर साहेब हे का आलं, हे कुठून आला, हा रोग कुठून आला. आणि खरोखर मी तर म्हणतो आरोग्य परम लाभ आणि बानक परसुख भगवान बुद्धांनी याचा उठाव केला. मेडिकल सायन्सचा तुम्हाला माहित असेल, आदरणीय महान सायंटिस्ट ॲलोपॅथीचे जनक हिपोक्रेट्स, ते इंग्लिश मध्ये म्हणतात डिवाइन पॉवर ऑफ इग्नोरन्स. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, डिवाइन पॉवर ऑफ इग्नोरन्स त्याचं कोरिलेशन जर काढलं तर पाली भाषेमध्ये अविद्या, पच्चया, संखारा किंवा इग्नोरन्स असं म्हणू शकतो. मग तथागतापुढे कोणी जाऊ शकत नाही, हे आम्हाला का लक्षात येत नाही. लोक ऐकायचे, आम्हाला आपण शांत राहायचे. जेव्हा मी जग भ्रमण केलं, जेव्हा याचा कायदा बनवला, तेव्हा जगाला लक्षात आलं की अरे हे सायंटिस्टची परंपरा आहे, कुठल्याही पॅथीची नाही. म्हणून आम्ही अनेक प्रवास विमानाने केला, जगात देशात तळागाळात कुणालाही न घाबरता अतिशय आम्ही कष्ट केले. आणि आज जगामध्ये, आज जगातलं एक महान विद्यापीठ होणार आहे आपल्या नांदेडला. आणि मी शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ एम जोंधळे, सिद्धार्थ हॉस्पिटल रिसर्च सेंटर नांदेड महाराष्ट्र, कायद्याअंतर्गत रजिस्टर नोंदणी प्राप्त सेंटर आहे. आणि मी सायंटिस्ट आणि डॉक्टर आहे. होमिओपॅथिकमध्ये रिसर्च करून अनेक रोगांना, विविध रोगांना मी अनेक रोगांना लाभ दिलेला आहे. अनेक रोगी असतात, त्यांना आधार नसतो आणि ते बऱ्याच प्रकारे सर्व पॅथी महान आहेत. पण महत्त्वाचा भाग आहे, जेव्हा रोगी, मी टेक्नॉलॉजी शोधून काढलेली आहे. ही टेक्नॉलॉजी अशी नवीन आहे की त्याच्यामध्ये पेशंटला कोणताही रोग असेल तर त्याचा फायदा काय होतो, त्याच्या DNA, त्याच्या मुळाशी औषध जाते, त्याच्या RNAमध्ये जाते, त्याच्या DNAमध्ये जाते, त्याच्या जीन्समध्ये जाते. जगामध्ये टेक्नॉलॉजीला अतिशय महत्त्व आहे आणि लोकांचं कल्याण, लोकांना बेनिफिट आणि पेशंट रोगांना जे तळमळ असते, रोगांना जी तळमळ असते, रोग होऊ नये म्हणून काळजी घेतात. तर रोग होऊ नये म्हणून जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. आणि माझं जे काम आहे, माझं संशोधन आहे, ते अनेक रोगामध्ये असल्यामुळे कोणताही रोगी असो, रोगाचा मी नवीन एक जगाला सिद्धांत दिलेला आहे. आणि रोगाचा सिद्धांत असा दिलेला आहे की रोगी होऊ नये म्हणून तो सिद्धांत आहे. आणि दुसरी गोष्ट, रोग झाल्यानंतर, कुठलाही रोग झाल्यानंतर त्यांनी प्रिकॉशन कसं घ्यावं. आणि या कॉन्फरन्सचा उद्देश काय आहे की 2600 वर्षापूर्वी रोगाची व्याख्या त्रिपिटकमध्ये, अभिधम्मामध्ये किंवा पाली भाषेमध्ये रोगाची व्याख्या काय होती. रोग 2600 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी रोगावर कशी मात केली बुद्धांनी त्याकाळी, ती परंपरा आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये कशी आणावी, त्याला विद्यापीठाला कसं द्यावं, त्याला देशाला फायदा, जगाला फायदा, पब्लिक बेनिफिटला फायदा कसा होईल, हा आमचा मूळ उद्देश आहे. आणि याच्याने जगाची क्रांती होईल, रोगाची क्रांती होईल आणि देशादेशामध्ये रोग राहणार नाहीत आणि निरोगी माणसं दिसतील. आणि रोगी कोणी राहू नये याची रोग्याची असते. आणि निरोग्यांनाही सुख शांती मिळण्यासाठी लॉ ऑफ नेचर, निसर्गाचा धम्म, बौद्ध धम्म आहे. आणि मेन धम्म आणि आरोग्य ही जी कॉन्फरन्स आहे जगामध्ये, धम्म आणि आरोग्य म्हणजे लॉ ऑफ नेचर आहे, आपल्या मनाचा नियम आहे. आपल्या मनामध्ये राग, द्वेष, मोह असतात, म्हणूनच रोग तयार होतात. ही अनंत डिस्कवरी बुद्धांनी लावलेली आहे. म्हणून प्रत्येक रोग्याने आणि निरोगी माणसांनी सुद्धा राग, द्वेष, मोह जर कमी करत गेले तर रोगसुद्धा होणार नाहीत. आणि रोग जर असतील तर त्यांनी स्वतः काळजी घ्यावी. आणि आमचं रिसर्च सेंटर लोकांच्या कल्याणासाठी, आम्ही सेवेसाठी तयार आहोत. आपले धन्यवाद आपण आल्याबद्दल. सर, आपण जे पेशंट्स आहेत तर त्या पेशंट करता आपण अवेलेबल कधी होऊ शकता आणि पेशंटने आपल्याशी कसं संपर्क साधायचा? नांदेडला 24 तास हॉस्पिटल चालू आहे आणि भारत देशामध्ये सगळीकडे माहीत आहे. औरंगाबादचे अनेक पेशंट इथून येतात. महिन्यातून एकदा मी औरंगाबादला पण येत असतो. काही अवघड नाही. इथं आपलं यायचं वार आणि काही वार आणखी फिक्स नाही, पण महिन्यातून एकदा एक व्हिजिट संडेला करणार आहे, महिन्याचा दुसरा रविवार. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे कसं, औरंगाबादचे अनेक रोगी नांदेडला आलेले आहेत. परिचय जुना आहे, पण ही नवीन टेक्नॉलॉजीचा उद्देश हा आहे की देशामध्ये रोगी कोणी दिसू नये, सगळे सुखशांती दिसावी आणि पब्लिकला बेनिफिट व्हावा. आणि ही नवीन जी थेअरी काढली आम्ही, काय थेअरी काढली की बुद्ध आणि हे जे धम्म आणि आरोग्य आहे,
धम्म आणि आरोग्य सायंटिफिक धम्म जे आहे की विज्ञान कसं आहे आणि त्याला आपल्या रोगाला कसं अंडरस्टँड करून घ्यावं नाही होण्यासाठी झाल्यानंतरसुद्धा त्यासाठी आमचा हा उद्देश आहे कॉन्फरन्सचा.